आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाकी आता ते 500 रुपये उधार पाहिजे होते। रक्षाबंधन आहे ना, बहिणीला ओवाळणी द्यायची होती। पगार झाला ना की मी पैसे परत करतो तुम्हाला। अच्छा, तर सध्या ही हमाली सुरू आहे ह्याची। ए हॅलो, मला सांग, तुमचा डिलिव्हरी ॲप आहे का? नाही मॅम, ॲक्च्युली आमची ओमेगा क्लाउड किचन कंपनी आहे। आम्ही मोबाईलवरूनच ऑर्डर घेतो। थांबा, तुम्हाला कार्ड देतो। कार्ड कुठे ठेवलं? कार्ड ए, मी मागितलं कार्ड। सॉरी मॅम। एनिवे, माझं एक काम करशील? मी तूच। सांगा ना मॅम। आज आमच्या घरी एक फंक्शन आहे, तिकडे चीज केक डिलिव्हर करायचं। आताच घेऊन येतो मॅम। मिनिट, तू नाही डिलिव्हर करायचं। तो मुलगा दिसता? हा, रेड शर्ट। मूर्ख, तू पण रेड घातलाय, सगळ्यांनी रेड घातलाय ना। तो सेकंड। हा, सत्यदेव। हळू बोल। तोच। ऍक्च्युली तो आमचा रिलेटिव्ह आहे आणि सत्यदेव तुमचा रिलेटिव्ह आहे? तुला काय करायचंय पूर्ण ऐकून घे। तो आमचा रिलेटिव्ह आहे आणि आज त्याच्यासाठी घरी एक सरप्राईज आहे, त्यामुळे केक तो डिलिव्हर करणार, पण त्याला कळू द्यायचं नाही। चालेल? मॅम, एवढे पैशात ना पळेल। पण आता येणार मजा, जेव्हा रक्षाबंधनाच्या दिवशी एक करोडपती बहिणीचा भिकारी भाऊ डिलिव्हरी बॉय म्हणून बहिणीच्याच घरी ऑर्डर घेऊन जाईल। वा 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 वा, काय सीन असेल तो। दादा फोन उचलत नाहीये। सावली, अगं किती काळजी करशील? वहिनी, काळजी करण्यासारखंच आहे, असं कधीच झालं नाहीये। मी जेव्हा जेव्हा फोन करते ना, तो लगेच उचलतो। हो ना, मग आता कुठल्या तरी कामात असतील, फ्री झालं की करतील थोड्या वेळाने। एवढी का काळजी करतेस? मला काहीच कळत नाहीये वहिनी। बबलू दादा, कुठे होतात तुम्ही? ते आम्ही बाहेर गेलो होतो। बाहेर? आज रक्षाबंधन आहे, माहित नाहीये का तुम्हाला? आधी बहिणीकडून राखी बांधून घ्यायची, मग जायचं कुठे जायचंय ते। माझी चूक नाही, हा सारंगता घेऊन गेला होता बाहेर। ए बाबा, आता माझ्या नावावर मिल फाडा। सावली, लवकर कर ना प्लीज। अरे ती मीटिंग साठी माणसं येणार आहेत म्हणून। तुम्ही गप्प बसा। वेळ लागला तर लागू द्या, एकतर अशा महत्वाच्या दिवशी मीटिंग वगैरे ठेवायचीच नाही ना। वहिनी, एक्झॅक्टली हेच बोललो तुम्ही। नाहीतर काय, दादा एकतर फोन उचलत नाहीये, मला कळत नाहीये काय करू। बरं असू द्या, बबलू दादा तुम्ही बसा। मी हो, या बसा। सावली वहिनी, एवढेच आहेत। दादा, भावाचं नातं असं पैशात मोजलं नाही जात। पैशांचं काय, आज आहेत उद्या नाही आहेत, पण प्रेमाचं नातं शेवटपर्यंत टिकून राहतं। त्यामुळे तुमचं प्रेम या बहिणीवर सदैव राहू द्या।
सावली बहिणी, तुला एक सांगू, तू वहिनी आहेसच, पण तू माझ्या आणि ताराच्या नात्याचं रक्षण केलंस. लहानपणापासून आम्ही चौघं भावंडच होतो. चौघही टगे बिना राखीचे हात घेऊन फिरायचो. मग मॉमला वाटायचं की रक्षाबंधनाच्या दिवशी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ती धागा बांधायची हाताला. पण मी तिला कायम विचारायचो की मला बहीण का नाहीये, मला बहीण हवी आहे. आणि हा मुलींचे कपडे घालून घरभर फिरायचा. काय नाही फिरायचा? हा हा ठीक आहे. आई याला मुलींचे कपडे घालायचे आणि फिरवायचे. पण वहिनी, तुमच्या आयुष्यात आलीस आणि मला जाणवलं की बहीण नसल्यामुळे मी काय गमवत होतो. आणि तुझ्या हसण्याने ती कमतरता पूर्ण भरून निघाली. सारंग, ये. सावली, झालं ना? आम्ही लागू ना आमच्या कामाला. मीटिंगला बोलवू ना त्यांना. काय चाललंय तुमचं सारंग सर? किती घाई आहे तुम्हाला? अजून देवा भाऊ आणि दादा याचा बाकी आहे. हे सगळं रक्षाबंधन झाल्यावर मग तुमचं करा मीटिंग काय ते. सा